In a last lecture, we have covered 25 MCQs upon kingdom planting. Now, in the today's lecture, we will discuss more 25 MCQs upon kingdom planting. Now, see your first one MCQ. थॅलस ऑफ रिक्सिया इज. आता थॅलस ऑफ रिक्सिया इथं काय आहे असं विचारलेलं आहे. तर त्यामध्ये बघा, ह्याचा करेक्ट आन्सर आहे हॅप्लॉइड. जो रिक्सियाचा थॅलस असतो तो अशा प्रकारे असतो प्रेझेंट, बरोबर. तर त्याचा कसा असतो थॅलस, तर हॅप्लॉइड असतो. आता ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे बघा थेरीमध्ये, रिक्सिया, फ्युनारिया, बरोबर. तर ह्यामध्ये हॅप्लॉइडचा अर्थ काय होतो, तर जो थॅलस आहे तो हॅप्लॉइड आहे, म्हणजे सिंगल एन असतो. म्हणजेच क्रोमोझोम नंबर जर कन्सिडर केला तर आपल्याला माहिती आहे डिप्लॉइड म्हणजे डबल क्रोमोझोम नंबर असतो आणि हॅप्लॉइड म्हणजे हाफ क्रोमोझोम नंबर असतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, रिक्शियाचा जो थॅलस आहे तो नेहमी कसा असतो, हॅप्लॉइड असतो. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इन्क्लूड्स अ डिप्लॉइड स्ट्रक्चर. असं कोणतं आहे की ज्याच्यामध्ये डिप्लॉइड स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. तर त्यामध्ये बघा ऑप्शन काय दिलेत, गॅमेटोफाईट अँड स्पोर्स मास, त्यानंतर गॅमेटोफाईट अर्चिगोनिया अँड ऊस्पियर्स, गॅमेटोफाईट अँड कॅप्सूल, गॅमेटोफाईट अँथ्रेडिया अँड स्पर्म. ह्याचं करेक्ट आन्सर जर सांगायचं म्हटलं तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी, गॅमेटोफाईट अँड कॅप्सूल. जर कन्सिडर केले तर नेहमी डिप्लॉइड स्ट्रक्चर ते दाखवतात. आता गॅमेटोफाईट आणि कॅप्सूल हे जर कन्सिडर केले तर बघा, गॅमेटोफाईट म्हणजे काय, तर गॅमेटोफाईट म्हणजे आपल्याला माहिती आहे की अशी स्टेज ज्याच्यामध्ये, कालच मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं, गॅमेटोफाईट म्हणजे अशी स्टेज ज्याच्यामध्ये प्लांट जे असतात ते गॅमेट्स तयार करत असतात. लक्षात येते. तर नेहमी गॅमेट्स हे कसे असतात, डिप्लॉइड असतात त्या प्लांटमध्ये. आणि कॅप्सूल जर कन्सिडर केला, आता कॅप्सूल म्हणजे काय, तर बेस्ट एक्झाम्पल त्याचं आपण फ्युनारिया घेऊ. बघा, फ्युनारिया जर कन्सिडर केला तर हे असं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. झालेलं आहे तुम्हाला हे बघा. आता हे जे आहे ह्याला फूट, त्यानंतर ह्याला सीता, आणि हे असं जे स्ट्रक्चर असतं, दिस वन इज कॉल्ड ॲज अ कॅप्सूल. कळते, म्हणजे कॅप लाईक स्ट्रक्चर जे आहे ज्याच्यामध्ये स्पोर्स तयार केले जातात किंवा होतात त्याला कॅप्सूल म्हटलं जातं. मग हे जे स्ट्रक्चर आहे ते कसं असतं, डिप्लॉइड असतं. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, गॅमेटोफाईट आणि कॅप्सूल जे असतात ते डिप्लॉइड स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि हे मोस्टली कोणामध्ये सापडतं, जर जे फ्युनारिया म्हणजे ब्रायोफाईट्स आहेत त्यांच्यामध्ये हे दिसून येतं किंवा मॉसेसमध्ये हे दिसून येतं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, इन फ्युनारिया कॅलिप्ट्रा इज डिराईव्ह फ्रॉम. आता फ्युनारिया जर कन्सिडर केला तर बघा, फ्युनारियामध्ये कॅलिप्ट्रा हा कशा डिराईव्ह झालेला आहे, तर त्याच्यामध्ये बघा आन्सर आहे डी, आर्चिगोनियम पासून डिराईव्ह झालेला आहे. नेहमी लक्षात ठेवा, फ्युनारिया कॅलिप्ट्रा इज डिराईव्ह फ्रॉम. कॅलिप्ट्रा कशापासून तयार झालेला असतो, तर आर्चिगोनियमपासून तयार झालेला असतो. आता फ्युनारियाचं आत्ताच मी स्ट्रक्चर सांगितलं की हे जे स्ट्रक्चर आहे तर ह्याला फूट, सिटा आणि कॅप्सूल असं म्हटलं जातं, बरोबर. तर ह्या फ्युनारियामध्ये कॅलिप्ट्रा कशापासून डिराईव्ह होतो तर बघा, आता सगळ्यात आधी कॅलिप्ट्रा म्हणजे काय समजून घ्या. कॅलिप्ट्रा म्हणजे कॅप्सूलच्या भोवती एक असं प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. बघा मी काय म्हणते, कॅप्सूलच्या अराउंड असं प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट असतं किंवा कॅप लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, ज्याला कॅलिप्ट्रा असं म्हटलं जातं. म्हणजे कॅप्सूलच्या अराउंड प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ कॅलिप्ट्रा. मग हे कॅलिप्ट्रा कशापासून तयार झालेलं आहे असं विचारलेला आहे क्वेश्चन. तर हा क्वेश्चन CPMT 2000ला विचारला गेला होता. तर त्याचा आन्सर आहे आर्चिगोनियमपासून तयार झालेला आहे. आता मग तुम्ही म्हणसाल आर्चिगोनियम काय आहे, तर आर्चिगोनियम जर कन्सिडर केला तर आर्चिगोनियम इज कॉल्ड ॲज अ फिमेल सेक्स ऑर्गन. आणि हे कोणामध्ये आहे, तर मॉसेसमध्ये आहे. फ्युनारिया पण कशामध्ये येतो, मॉसेसमध्ये येतो. कळलं. म्हणजे नेहमी लक्षात घ्या, कॅलिप्ट्रा हा आर्चिगोनियमपासून डिवाइड, म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गनपासून कॅलिप्ट्रा हा डिराईव्ह झालेला असतो. कॅलिप्ट्रा म्हणजे मी सांगितलं कॅप्सूलच्या बाहेरचं कव्हरिंग किंवा कॅपलाईक स्ट्रक्चर. त्यानंतर नेक्स्ट वन MCQ बघा, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन इन सिलाजिनेला इज इफेक्टेड बाय. बघा, जे सिलाजिनेलामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन आहे तर ते कशाने इफेक्ट करतं किंवा कशाने इफेक्ट होतं हे विचारलेलं आहे. आता सिलाजिनेला हा काय आहे, तर हा सुद्धा मॉस आहे, हे लक्षात घ्या. तर ह्याचा आन्सर काय बघा, कशाने अफेक्ट होतं असं विचारले, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन म्हणजे माहिती आहे की जी प्लांट बॉडी असते ती स्वतःचाच पार्ट वापरून रिप्रोडक्शन करते. दॅट वन इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. मग इथं काय विचारलं आहे बघा, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन इज
इन सिलाजिनेला इज इफेक्टेड बाय, कोणामुळे इफेक्ट करतं, तर ऑप्शन काय दिलेत बघा, फ्रॅगमेंटेशन, ट्यूबर्स, रेस्टिंग बर्ड्स किंवा ऑल ऑफ दिस. तर ह्याचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. आता फ्रॅगमेंटेशन जर कन्सिडर केलं तर आपल्याला माहिती की एका थ्रेड लाईक स्ट्रक्चरपासून 2 थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होतात, अशा रिप्रोडक्शनला फ्रॅगमेंटेशन म्हटलं जातं, बरोबर. किंवा ट्यूबर जर कन्सिडर केलं तर असे ट्यूब लाईक स्ट्रक्चर किंवा असे बल्ब लाईक स्ट्रक्चर तयार होतं, ज्याला ट्यूबर्स म्हटलं जातं. हे सुद्धा व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनचा एक भाग आहे. आणि रेस्टिंग बर्ड जर कन्सिडर केलं तर रेस्टिंग बर्ड्स म्हणजे काय, तर अशा बर्ड म्हणजे ज्याला आपण कळी म्हणतो मराठीमध्ये, बर्ड म्हणजेच कळी. तर रेस्टिंग बर्ड म्हणजे काय, तर इनॅक्टिव्ह स्टेजला ह्या बर्ड गेलेल्या असतात, म्हणजे त्या कळी उमलण्याच्या आधीची जी स्टेज आहे, इनॅक्टिव्ह स्टेज आहे, तर त्याला रेस्टिंग बर्ड म्हटलेले. म्हणजे फ्रॅगमेंटेशन, ट्यूबर्स आणि रेस्टिंग बर्ड्स हे सगळं जर कन्सिडर केलं तर व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन सिलाजिनेलामध्ये अफेक्ट केलं जातं बिकॉज ऑफ फ्रॅगमेंटेशन, ट्यूबर्स आणि रेस्टिंग बर्ड्स. म्हणजे आन्सर काय आहे, ऑल ऑफ दिस हे आन्सर आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट वन MCQ बघा, लाईफ सायकल ऑफ स्पायरोगायरा इज. आता स्पायरोगायरा तुम्हाला माहिती आहे अल्गी आहे, बरोबर. मग लाईफ सायकल स्पायरोगायराची कशी आहे असं इथं विचारलेलं आहे. तर त्याचे ऑप्शन काय दिलेत बघा, डिप्लॉन्टिक, हॅप्लोबायोन्टिक, हॅप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक. तर ह्याचं आन्सर जर सांगायचं म्हटलं तर ह्याचं आन्सर आहे सी, हॅप्लॉन्टिक आन्सर आहे. म्हणजे स्पायरोगायरामध्ये नेहमी लक्षात ठेवा जी लाईफ सायकल आहे त्याचा मेन फॉर्म जर कन्सिडर केला तर मेन फॉर्म कसा असतो, नेहमी हॅप्लॉइड असतो. म्हणजे त्याचं थॅलस वगैरे जर कन्सिडर केलं तर हॅप्लॉइड आहे, किंवा डॉमिनंट स्टेज कोणती आहे, हॅप्लॉइड आहे, म्हणून त्याला हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल आहे स्पायरोगायरामध्ये असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा MCQ, विच इज पायोनियर इन लिथोसियर. आता पायोनियर ह्या शब्दाचा अर्थ काय होतो की पहिला संशोधक असं त्याला म्हटलं जातं. पायोनियर म्हणजे पहिला संशोधक. मग ह्यामध्ये लिथोसियरमध्ये पायोनियर कोण आहे, पायोनियर म्हणजे पहिला संशोधक सांगितलं मी. आणि लिथोसियर जर कन्सिडर केलं तर लिथोसियर म्हणजे काय, तर असे प्लांट जे रॉकवरती ग्रो होतात किंवा ज्यांचं ओरिजिन हे रॉकवरती आहे. लक्षात येते, लिथोसियर आपण कुठला म्हणतोय की असे प्लांट ज्यांचं ओरिजिन रॉकवरती आहे, रॉकवरती ते ग्रो होतात, दगडावरती जे ग्रो होतात त्यांना लिथोसियर असं म्हटलं जातं. मग सगळ्यात कोण आहे असा की पहिल्यांदा की जो रगदावरती ग्रो झालेला आहे, तर त्यामध्ये ऑप्शन्स दिलेत बघा, वॉल्वॉक्स एक दिलेला आहे, मॉसेस दिलेले आहेत, लायकेन्स दिलेत, अल्गी दिलेत. तर ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर लायकेन्स हे असे आहेत जे लिथोसियर आहेत किंवा पायोनियर आहेत लिथोसियरला. म्हणजेच अशी प्लांट जे रॉकवरती ओरिजिन त्यांचा झालेला आहे. मग त्याचा आन्सर काय आहे, तर लायकेन हे आन्सर आहे, लक्षात घ्या नेहमी, ज्यालाच आपण दगडी फूल वगैरे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, अस्कोकार्प ऑफ पेनिसिलियम इज. आता इथं काय विचारलं आहे बघा, अस्कोकार्प ऑफ पेनिसिलियम इज. पेनिसिलियमचं जे अस्कोकार्प आहे, अस्कोकार्प म्हणजे ज्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन होतं, तर ते कसं आहे असं विचारलं आहे. तर त्याच्यामध्ये आन्सर आहे क्लिस्टोथेशियम, हे त्याचा आन्सर आहे. क्लिस्टोथेशियम हे नाव लक्षात ठेवा. पेनिसिलियममध्ये जे अस्कोस्कार्प असतं ते क्लिस्टोथेशियमचं असतं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज हेटेरोथॅलिक फंजाय. आता इथं काय विचारलं आहे, तर ह्या खालच्यापैकी कोणता असा फंजाय जो हेट्रोथॅलिक आहे. आता हेट्रोथॅलिक ह्याचा अर्थ काय होतो बघा, हेट्रोथॅलिक फंजाय म्हणजे काय, तर ह्या फंजायला 2 सेक्सेस लागतात इन डिफरंट इंडिव्हिज्युअल. प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये वेगवेगळे 2 सेक्सेस प्रेझेंट असतात बघा. फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर हा जर हेट्रोथॅलिक फंजाय कन्सिडर केला तर ह्याला 2 वेगळे इंडिव्हिज्युअल लागतात, 2 वेगळे सेक्स लागतात, जेणेकरून हे दोन्ही एकत्र येऊन काय करतील, तर स्पोर्स तयार करतील. लक्षात येते का बघा, 2 वेगळे इंडिव्हिज्युअल एकत्र येऊन स्पोर्स तयार करतील, अशा फंजायला हेट्रोथॅलिक फंजाय असं म्हटलं जातं. तर इथं विचारलं आहे ह्या त्यापैकी अल्बिगो, रायझोपस, क्लॅव्हिसेप्स किंवा ईस्ट ह्या सगळ्यांपैकी हेट्रोथॅलिक फंजाय कोण आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर ह्याचा आन्सर आहे रायझोपस. लक्षात ठेवा नेहमी, रायझोपस हा जो फंजाय आहे तो हेट्रोथॅलिक फंजाय आहे. 2 वेगळे सेक्स, 2 वेगळे इंडिव्हिज्युअल त्यांना लागतात, जेणेकरून ते सेक्शुअल स्पोर्स तयार करतील त्या दोघांपासून. कळलं, म्हणून त्याला हेट्रोथॅलिक फंजाय असं म्हटलेलं आहे. मोस्टली बघा फंजाय जे असतात ते एकाच बॉडीवरती
स्पोर्स तयार करतात, बरोबर. पण हे जे हेट्रोथॅलिक फंजाय असतात त्यांना दोन वेगळे इंडिव्हिज्युअल लागतात. दोन्ही वेगळे इंडिव्हिज्युअलचं मेटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग सेक्शुअल स्पोर्स तयार होतील. लक्षात आलं? म्हणून त्याला हेट्रोथॅलिक फंजाय म्हटलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट शो हेट्रोस्पोरी. बघा आता ह्यातलं कोण असं आहे की जे हेट्रोस्पोरी दाखवत नाही. हेट्रोस्पोरी म्हणजे काय, तर दोन वेगळ्या प्रकारचे स्पोर्स तयार होणे, बरोबर. दोन वेगळ्या प्रकारचे स्पोर्स तयार होणे त्याला हेट्रोस्पोरी म्हटलं जातं. मग असं कोण आहे की जे हेट्रोस्पोरी दाखवत नाही, तर ह्याचं आन्सर आहे बघा, ऑप्शन काय दिलेत, पायनस एक आहे, त्यानंतर सिलाजिनेला आहे, मॉस आहे, सनफ्लावर आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर जर सांगायचं म्हटलं तर मॉस हे त्याचं आन्सर आहे, जे की हेट्रोस्पोरी दाखवत नाही, दोन वेगळे स्पोर्स दाखवत नाही. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, डॉमिनंट गॅमेटोफायटिक जनरेशन इज फाउंड इन. आता बघा मगाशीच मी सांगितलं की दोन फेजेस असतात प्लांटमध्ये, एक असते ती गॅमेटोफायटिक फेज आणि दुसरी असते ती स्पोरोफायटिक फेज. आता गॅमेटोफायटिक फेज जी डॉमिनंट असेल कळते, म्हणजे जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ज्याच्यामुळे पुढे जाऊन स्पोरोफायटिक स्टेज तयार होणार आहे, म्हणून त्याला डॉमिनंट गॅमेटोफायटिक फेज म्हटलेलं आहे. तर हे कुणामध्ये जनरली फाउंड होते असा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. तर ऑप्शन काय आहेत बघा, टेरिडोफाईट, अँजिओस्पर्ममधले मोनोकॉट्स, जिम्नोस्पर्म किंवा ब्रायोफाईट्स. तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे ब्रायोफाईट्स. ब्रायोफाईट्समध्ये जर कन्सिडर केलं तर नेहमी लक्षात ठेवा डॉमिनंट गॅमेटोफायटिक जनरेशन हे ब्रायोफाईट्समध्ये सापडतं. त्यानंतर नेक्स्ट वन MCQ बघा, विच डज नॉट शो हेट्रोस्पोरी. बघा परत हा क्वेश्चन आला आहे की कोणता असा आहे जे हेट्रोस्पोरी दाखवत नाही, तर त्यामध्ये ऑप्शन्स फक्त वेगवेगळे आहेत, पायनस, सिलाजिनेला, ड्रायोप्टेरिस, मॉस आणि सनफ्लावर. तर हे जर आन्सर आहे ड्रायोप्टेरिस आणि मॉस. नेहमी लक्षात ठेवा मॉसेसमध्ये हेट्रोस्पोरी दाखवत नाहीत ते मॉसेस. कळलं, म्हणजे थोडक्यात मॉसेस हे लक्षात ठेवा, म्हणजे वेगळ्या प्रकारे पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, इन पायनस. आता इथं काय विचारलं आहे बघा, इन अ पायनस सीड इज विंग्ड बट पोलन ग्रेन्स आर नॉट. म्हणजे सीड्स हे यांच्या सीड्समध्ये असे विंग्स प्रेझेंट असतात पण पोलन ग्रेन्समध्ये नसतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर बोथ सीड्स अँड पोलन ग्रेन्स आर विंगलेस. दोघांना विंग नसतो, पोलन ग्रेनला पण आणि सीडला पण. किंवा पोलन ग्रेन्स आर विंग्ड बट सीड इज नॉट, म्हणजे पोलन ग्रेनचे विंग्स असतात सीडला नसतात का. नेक्स्ट ऑप्शन काय दिला आहे, तर बोथ सीड्स अँड पोलन ग्रेन्स आर विंग. आता ह्यांच्यामध्ये जर करेक्ट आन्सर सांगायचं म्हटलं तर ऑप्शन आहे डी, पायनसमध्ये सीड्स आणि पोलन ग्रेन्स दोघांना सुद्धा विंग प्रेझेंट असतात, जेणेकरून त्यांच्यामध्ये काय होईल तर विंड पॉलिनेशन होईल. म्हणजे जे सीड्स आहेत ते डिस्पर्स होतील, पोलन ग्रेन्स जे आहेत ते डिस्पर्स होतील हवेतून, म्हणून त्यांच्यामध्ये विंग्ड प्रेझेंट असणार आहेत. लक्षात येते, विंग म्हणजे ज्याला आपण पंख म्हणतो, तर त्यांच्या पोलन ग्रेनला आणि सीडला काय असतात तर विंग्स प्रेझेंट असतात पायनसमध्ये, हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, कम्प्लिटली डिपेंडंट स्पोरोफाईट बिलॉंग्स टू. बघा मगाशी मी सांगितलं की प्लांटमध्ये दोन स्टेजेस असतात, एक असते ती गॅमेटोफाईट आणि दुसरी असते ती स्पोरोफाईट. तर इथं काय विचारलं की स्पोरोफाईट स्टेज कम्प्लिटली डिपेंडंट कोणत्या प्लांटमध्ये सापडते. म्हणजे स्पोरोफाईट ही पूर्णपणे गॅमेटोफाईटवर डिपेंड असते, गॅमेट तयार झाले तरच स्पोर्स तयार होणार आहेत. तर असं कोणतं प्लांट आहे असं विचारलेलं आहे. तर त्यामध्ये एक ऑप्शन बघा काय दिलेत, सिलाजिनेला, पायनस, रिक्सिया आणि ड्रायोप्टेरिस. आता इथे जर आन्सर सांगायचं म्हटलं तर ह्याचं आन्सर आहे रिक्सिया. नेहमी लक्षात ठेवा मॉसेस जे असतात तर त्यांच्यामध्ये नॉट मॉसेस, तर त्यांच्यामध्ये रिक्सियामध्ये नेहमी स्पोरोफायटिक स्टेज ही गॅमेटोफाईटवरती डिपेंड असते. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, इन सायकस स्टेम ओपन वॅस्क्युलर बंडल इज कॅरेक्टराइज्ड बाय. आता बघा सायकसचा जर स्टेम कन्सिडर केला तर त्यांच्यामध्ये ओपन वॅस्क्युलर सिस्टीम किंवा वॅस्क्युलर बंडल जे असतात तर ते कसे असतात असं विचारलं. आता वॅस्क्युलर बंडल म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम. आता झायलेम म्हणजे माहिती आहे की जो वॉटर कंडक्ट करेल आणि फ्लोएम म्हणजे काय, जो फूड कंडक्ट करेल, बरोबर. तर त्यांनी काय विचारलं आहे, सायकस स्टेम जो आहे त्याच्यामध्ये ओपन वॅस्क्युलर बंडल्स हे कॅरेक्टरिस्टिक्स कसं आहे किंवा कसं कॅरेक्टर केलं जातं. तर त्यामध्ये फ्लोएम बिंग सँडविच बिटवीन झायलेम. आता फ्लोएम बिन सँडविच बिटवीन झायलेम म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो बघा, जे फ्लोएम आहे ते दोन झायलेमच्या मध्ये प्रेझेंट असतं असं त्यांचं म्हणणं आहे.
किंवा कॅम्बियम प्रेझेंट इन बिटवीन झायलेम अँड फ्लोएम. आता लक्षात घ्या नेहमी सायकसमध्ये सेकंडरी ग्रोथ नसते, त्याच्यामुळे कॅम्बियमचा इथं काहीच संबंध नाही, म्हणजे पहिले 2 ऑप्शन इथं येणार नाहीत. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर ह्याच्यामध्ये आन्सर काय सांगितले, एक मिनटं, ह्याचा आन्सर काय सांगितलं तर कॅम्बियम प्रेझेंट इन बिटवीन झायलेम अँड फ्लोएम. बघा सायकस जर कन्सिडर केलं तर झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये ही अशी कॅम्बियम रिंग प्रेझेंट असते. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे कॅम्बियम म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं होतं बघा. कॅम्बियम म्हणजे काय, तर अशी रिंग तयार होते की जेणेकरून आपण प्लांटचं एज काढू शकतो, त्याला कॅम्बियम म्हटलं जातं, बरोबर, जे की सेकंडरी ग्रोथ आहे. लक्षात आलं. म्हणजे इथे सायकस स्टेम जर कन्सिडर केलं तर सायकस स्टेममध्ये झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये काय प्रेझेंट असते, तर कॅम्बियम रिंग प्रेझेंट असते, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज हेट्रोकोस्पोरस. आता ह्यातलं कोणता असं आहे की जे हेट्रोकोस्पोरस आहे. हेट्रोकोस्पोरस म्हणजे सांगितलं की ज्यांच्यामध्ये 2 वेगळ्या प्रकारचे स्पोर्स दिसून येतील. तर त्यामध्ये बरोबर आन्सर जे आहे ते आहे साल्विनिया. साल्विनिया जे आहे त्याच्यामध्ये हेट्रोकोस्पोरस प्रेझेंट असतात. स्पोर्स हेट्रोकोस्पोरस म्हणजे 2 वेगळे प्रकारचे स्पोर्स प्रेझेंट असतात. तर साल्विनिया, मग तुम्ही म्हणसाल हे काय आहे, तर साल्विनियालाच फ्लोटिंग फन असं म्हटलं जातं, म्हणजे जे पाण्यावरती फन तरंगतं, बरोबर, पाण्यावरती जे फन तरंगतं तर त्याला साल्विनियाला फ्लोटिंग फन असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट्स डू नॉट हॅव फ्री लिव्हिंग इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. बघा असं कोणते आहेत की ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेटोफाइट जे आहेत त्यांच्यामध्ये फ्री लिव्हिंग इंडिपेंडंट एक्झिस्टन्स नसतो, म्हणजे ते फ्री लिव्हिंग नसतात थोडक्यात जर सांगायचे म्हटले, किंवा इंडिपेंडंट नसतात. तर असे कोणते आहेत गॅमेटोफाइट्स असं विचारलेलं आहे, किंवा त्यांच्यामध्ये गॅमेटोफाइट्स फ्री लिव्हिंग नसतात असे कोण आहेत. तर त्यामध्ये बघा ऑप्शन दिलेले आहेत, सिड्रस, टेरिस, फ्युनारिया आणि पॉलिट्रायकम. तर ह्याचा आन्सर आहे फ्युनारिया. फ्युनारिया जर कन्सिडर केला तर त्यांच्यामध्ये फ्री लिव्हिंग इंडिपेंडंट एक्झिस्टंट गॅमेटोफाइटमध्ये नसतो, ते टोटली डिपेंड अपॉन द स्पोरोफाइट्स. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, सेल्युलोज इज द मेजर कंपोनंट ऑफ सेल वॉल ऑफ. बघा सेल्युलोज जर कन्सिडर केलं तर आपल्याला माहिती आहे सेल्युलोज हा नेहमी सेल वॉल हा सेल्युलोजने बनलेला असतो. तर सेल्युलोज इज द मेजर कंपोनंट ऑफ सेल वॉल्स ऑफ. आता इथं काय विचारलं आहे की कोणता असं प्लांट आहे ज्याच्यामध्ये सेल्युलोज हा मेजर कंपोनंट आहे. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेत बघा, सॅकेरोमायसिस, पायथियम, झॅन्थोमोनास आणि सुडोमोनास. तर ह्याचं करेक्ट आन्सर जर सांगायचं म्हटलं तर झॅन्थोमोनास यांच्यामध्ये सेल्युलोज हा मेजर कंपोनंट असतो सेल वॉलमध्ये. आता झॅन्थोमोनास हे काय आहे, तर झॅन्थोमोनास हा असा बॅक्टेरिया आहे जो प्लांटला इन्फेक्ट करतो, हे लक्षात घ्या. झॅन्थोमोनास हे काय आहे, तर असा बॅक्टेरिया विच विल इन्फेक्ट टू द प्लांट. मग ह्या झॅन्थोमोनासचा सेल वॉल कशाने बनलेला आहे, तर सेल्युलोजनी बनलेला असतो. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, ब्रायोफाइट्स रिझेंबल अल्गी इन द फॉलोइंग अस्पेक्ट. आता हा क्वेश्चन CET 2009ला विचारला गेला होता. बघा, ब्रायोफाइट्स रिझेंबल अल्गी इन द फॉलोइंग अस्पेक्ट. जे ब्रायोफाइट्स असतात ते थोडेफार अल्गीसारखे कसे असतात किंवा कोणत्या अस्पेक्ट्सनी असतात, तर त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत बघा. तर ह्याचे ऑप्शन्स काय आहेत बघा, फिलामेंटस बॉडी, प्रेझेन्स ऑफ वॅस्क्युलर टिश्यूज अँड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. आता नेहमी लक्षात घ्या, जर अल्गी कन्सिडर केली आणि ब्रायोफाइट जर कन्सिडर केला तर अल्गीमध्ये वॅस्क्युलर टिश्यूज नसतात, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, डिफरन्शिएशन ऑफ प्लांट बॉडी इंटू रूट स्टेम लीफ. आता आपल्याला माहिती आहे की अल्गीमध्ये रूट स्टेम लीफ असं काहीही नसतं. त्यानंतर थॅलस लाईक प्लांट बॉडी, प्रेझेन्स ऑफ रूट्स अँड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, हा पण ऑप्शन येणार नाही. मग ह्याचा आन्सर काय सांगता येणार, तर थॅलस लाईक प्लांट बॉडी, लॅक ऑफ वॅस्क्युलर टिश्यूज अँड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. बघा लास्ट जो ऑप्शन आहे तर नेहमी लक्षात घ्या, अल्गी आणि ब्रायोफायटामध्ये थॅलस लाईक बॉडी असते, त्यानंतर वॅस्क्युलर टिश्यूज नसतात, आणि मेन म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन प्रेझेंट असतो. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजेच हे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार तर करतात, पण त्यांच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यूज नसतात आणि थॅलस लाईक प्लांट बॉडी असते. मग हे जे कॅरेक्टर आहे ते ब्रायोफाइट्स आणि अल्गीला रिझेंबल करतं, म्हणजे सारखं
सारखं असतं, ब्रायोफाईट आणि अल्गीमध्ये सेम असतं. असा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. म्हणजे आन्सर काय सांगणार, तर डी ऑप्शन हे जर करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, स्पॅग्नम इज कॉमनली used as packing material for transshipment of living material due to. बघा आता ॲक्च्युली स्पॅग्नम जर कन्सिडर केला तर इथं काय विचारलं आहे बघा, स्पॅग्नम जो आहे तो नेहमी जे मटेरियल पॅकिंग करायचं असतं, ज्यावेळेस शिपमेंट करायची असते, म्हणजे ज्यावेळेस शिपने एखादं मटेरियल जाणार असतं, तर त्याच्यामध्ये जे लिव्हिंग मटेरियल असतं, म्हणजे आता काही फॉर एक्झाम्पल लिव्हिंग मटेरियल म्हणजे आपण असं म्हणू की काही अलगीच्या स्पीसीज असतील किंवा काही फिश न्यायचे असतील, तर ते ट्रान्सपोर्ट जर करायचे असतील तर त्यामध्ये नेहमी स्पॅग्नमचा वापर केला जातो. तर का केला जातं स्पॅग्नम? आता स्पॅग्नम हे काय आहे, तर स्पॅग्नम ॲक्च्युली जर कन्सिडर केलं तर मॉस आहे, बरोबर. मॉस आहे, तर मॉसमध्ये म्हणा बघा नेहमी ते ज्यामध्ये भरपूर सारं मॉइश्चर प्रेझेंट असतं, बरोबर. म्हणजे स्पॅग्नममध्ये कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, त्याच्यामध्ये अशी काही पॉवर आहे की त्यांच्यामध्ये ते वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी असते आणि त्याच्यामुळे जे काही लिव्हिंग मटेरियल आहे ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी इझी जातं, कारण ते फ्रेश राहतं. जर स्पॅग्नमचं मॉस घेतलं खूप सारं आणि त्याच्यामध्ये हे जर लिव्हिंग मटेरियल ठेवलं तर ते व्यवस्थित फ्रेश राहू शकतं ज्यावेळेस आपण ट्रान्सपोर्टेशन करतो. मग त्यावेळेस स्पॅग्नम वापरलं जातं, कारण त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही चांगली असते. लक्षात घ्या नेहमी, स्पॅग्नम म्हणजेच आपण ज्याला मॉस म्हणतोय. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, a dominant gametophytic phase altered by multicellular dependent sporophytic phase is represented by. बघा जी गॅमेटोफायटिक फेज आहे ती अल्टर होऊन स्पोरोफायटिक फेजमध्ये होती, ती कुणामध्ये दिसून येते, तर ह्याचं काय असतं सांगितलं आहे बघा, तर क्लॅमेडोमोनास, पॉलिट्रायकम, ॲडियंटम किंवा ऑल ऑफ दिस. आता ह्याचं जर आन्सर सांगायचं म्हटलं तर ह्याचं आन्सर जर सांगायचं म्हटलं तर ॲडियंटम हे त्याचं आन्सर आहे, ॲडियंटम हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्लांट डू नॉट प्रोड्यूस सीड्स. आता इथे काय विचारलं आहे बघा, कोणता असं प्लांट आहे जे सीड प्रोड्यूस करत नाही. आता हा क्वेश्चन CET 2009ला विचारला गेला होता. तर असं कोणतं प्लांट आहे जे काय करतं की सीड्स तयार करत नाही. एक मिनटं, ह्याचा आन्सर मी काय ॲडियंटम सांगितलं ना, सॉरी जरा चुकून झालं. डॉमिनंट गॅमेटोफायटिक फेज जर कन्सिडर केली तर ह्याच्यामध्ये पॉलिट्रायकम हे एक्झाम्पल येतं. म्हणजे गॅमेटोफायटिक फेज जी आहे ती अल्टर केली जाते स्पोरोफायटिक फेजनी, पॉलिट्रायकम लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, आता इथं काय विचारलं आहे की असं कोणतं प्लांट आहे जे सीड तयार करत नाही. आता कोणतं प्लांट आहे तर त्यामध्ये ऑप्शन्स काय दिलेत बघा, फायकस आणि फ्युनारिया, फन आणि फ्युनारिया, क्लॅमोडोमोनास अँड फायकस, पक्सिनिया अँड पायनस. आता इथे जर कन्सिडर केलं तर ह्याचं करेक्ट आन्सर जर सांगायचं म्हटलं तर फन आणि फ्युनारिया जर कन्सिडर केले तर ह्यांच्यामध्ये सीड्स तयार होत नाही. आता फ्युनारियाचं कन्सिडर केला तर हा ब्रायोफाईट्समध्ये येतो, बरोबर. तर ह्यांच्यामध्ये सीड तयारच होत नाही. म्हणजे ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे तर फन आणि फ्युनारिया हे आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट्स आर इंडिपेंडंट अँड फ्री लिव्हिंग इन. बघा नेहमी मेल आणि फिमेल गॅमेटोफाइट जे असतात ते इंडिपेंडंट आणि फ्री लिव्हिंग कुणामध्ये असतात असं विचारलेलं आहे. तर ह्याचा आन्सर जर सांगायचं म्हटलं तर स्पॅग्नम जो आहे म्हणजे ज्याला आपण मॉस म्हणतो, तर त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेटोफाइट हे इंडिपेंडंट असतं, फ्री लिव्हिंग असतं, कुणावरतीही डिपेंड नसतं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, अल्गी हॅव सेल वॉल मेडअप ऑफ. आता बघा अल्गीचा जो सेल वॉल आहे तो कशाने बनलेला आहे असं विचारलेलं आहे. तर हा क्वेश्चन CBSE जी प्रिलियम झाली होती 2010ला तर त्यामध्ये हा विचारला गेला होता. तर अल्गीचं सेल वॉल हे कशाने बनलेलं असतं तर सेल्युलोज, ह्याचा ऑप्शन काय येणार सी, सेल्युलोज, गॅलॅक्टन्स आणि मॅनन्स ह्यांनी बनलेलं आहे. आता सेल्युलोज तर तुम्हाला माहिती आहे कारण प्लांटचे बरेचसे सेल वॉल जो असतो तो सेल्युलोजनी बनलेला असतो. गॅलॅक्टन्स हे काय आहे तर पॉलिसॅकराइड आहे, जे की कशाने बनलेलं असतं तर जे गॅलॅक्टोज आहे, बरोबर, गॅलॅक्टोज त्याच्यापासून गॅलॅक्टन्स बनलेला आहे. म्हणजे गॅलॅक्टोजपासून काय बनलेलं आहे गॅलॅक्टन्स बनलेलं आहे, जे की पॉलिसॅकराइड आहे. आता पॉलिसॅकराइड, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड हे तुम्हाला झालेलं आहे ऑलरेडी बायोमॉलिक्युल्समध्ये, बरोबर. त्यानंतर मॅनन्स जर कन्सिडर केलं तर मॅनन्स हे सुद्धा एक पॉलिसॅकराइड आहे जे की मॅनोजपासून बनलेलं आहे.
लक्षात घ्या. म्हणजे हे दोन्ही जर कन्सिडर केले, गॅलॅक्टन्स आणि मॅनन्स हे पॉलिसॅकराईड आहेत आणि सेल्युलोज म्हणजे अलगीचं सेल वॉल हे सेल्युलोज, गॅलॅक्टन्स आणि मॅनन्सने बनलेलं असतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, एक्सटिंक्ट स्पीसीज ऑफ जिम्नोस्पर्म इज. आता जी एक्सटिंक्ट फेसिस आहे, एक्सटिंक्ट फेसिस म्हणजे काय, तर जी संपुष्टात गेलेली आहे किंवा ज्याचं डॉमिनंट कमी झालेला आहे किंवा ती संपत चाललेली आहे, तर जिम्नोस्पर्मची अशी कोणती स्पीसीज आहे जी एक्सटिंक्ट झालेली आहे, संपत चाललेली आहे, कळते. तर त्यामध्ये बघा ऑप्शन काय दिलेत, सायकस, पायनस, मेट्रोझायलॉन आणि टॅक्झस. तर ह्याच्यामध्ये आन्सर जे आहे ते मेट्रोझायलॉन हे आन्सर आहे, ज्यालाच पाम प्लांट असं पण म्हटलं जातं, पाम प्लांट असं पण म्हटलं जातं. तर हे जे प्लांट आहे मेट्रोझायलॉन हे एक्सटिंक्ट स्पीसीज होत गेलेले जिम्नोस्पर्म्समध्ये. हा जो क्वेश्चन आहे तो हरियाणा PMT 2003 विचारला गेला होता. त्यानंतर लास्ट वन क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज कॅटेगराइज्ड अंडर लिव्हिंग फॉसिल. बघा ह्यातलं कोणतं असं प्लांट आहे जे लिव्हिंग फॉसिल म्हणून ओळखलं जातं. आता ॲक्च्युली लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय, तर ह्याचा आन्सर मी तुम्हाला आधी सांगते. तर सायकस हे त्याचा आन्सर येईल, किंवा ह्याचा दुसरा ऑप्शन जिंको दिला असता तर हे त्याचा आन्सर आला असतो. म्हणजे सायकस किंवा जिंको जे आहेत ते लिव्हिंग फॉसिल्स आहेत. लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय, तर ह्यांच्या ज्या काही स्पीसीज आहेत, रिलेटेड स्पीसीज म्हणजे सायकसमधल्या काही वेगळ्या स्पीसीज आहेत, त्यांचं काही स्पीसीजचं हे फॉसिल अवशेष तयार झालेलं आहे, किंवा काही स्पीसीज संपुष्टात म्हणजे एक्सटिंक्ट झालेल्या आहेत, संपत चाललेले आहेत किंवा संपलेले आहेत, म्हणून ह्यांना लिव्हिंग फॉसिल म्हटलं जातं. म्हणजे हे सायकस तर आत्ता पृथ्वीवरती आहे, कळते, पण काही ह्यांच्यातल्या स्पीसीज ज्या आहेत त्याचे अवशेष फक्त सापडतात, म्हणून ह्यांना लिव्हिंग फॉसिल असं म्हटलं जातं. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, लिव्हिंग फॉसिल हा शब्द आला तर सायकस किंवा जिंको हे नाव लक्षात ठेवा. आता हा क्वेश्चन बघा किती वेळा विचारला गेला आहे. CBSE एक्झाममध्ये 1996मध्ये, 97मध्ये आणि 2003 साली हा क्वेश्चन विचारला गेला होता. नेहमी हा लिव्हिंग फॉसिलवरचा क्वेश्चन विचारला जातो CET किंवा नीट लेवलला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, सायकस आणि जिंको हे दोन असे आहेत की जे लिव्हिंग फॉसिलमध्ये येतात. समजलं. आता जेवढे आत्ता आपण MCQ कवर केले ते टोटल 25 MCQ कवर केलेले आहेत. जर ह्यामध्ये काही जरी डाऊट असेल तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा, आणि जर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इन अ नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस सम मोर MCQs अपॉन किंगडम प्लांटिंग. थँक्यू.